परिषदेसाठी महाविकास आघाडीमध्ये आता रस्सीखेच सुरू झालेली आहे। लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा विचार सुरू आहे। शरद पवार युवा पदाधिकाऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस मुंबईतील अल्पसंख्याक चेहरा उतरवण्याच्या तयारीमध्ये दिसतोय। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीत आता रस्सीखेच बघायला मिळते। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। चेतन, विधान परिषदेसाठी आता महाविकास आघाडीत रस्सीखेच बघायला मिळते। अमित, नक्कीच जर आपण पाहिलं तर विधान परिषदेच्या 11 जागा आहे। या 11 जागेसाठी 12 जुलैला हे निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक विधानसभा सदस्यांच्या मतांवर आधारित असते। त्यामुळे संपूर्ण जर आकडेवारी पाहिली त्यामध्ये मयत आमदार असतील किंवा विधानसभेवरून लोकसभेवर गेलेले आमदार असतील आणि त्यांनी दिलेला विधानसभेचा राजीनामा, या सगळ्यांचा राजीनाम्यानंतर जो आकडा उरतो त्या आकड्यांमध्ये 23 ते 24 असा कोटा उरतोय प्रत्येक पक्षाला, म्हणजे प्रत्येक एक विधान परिषदेच्या आमदाराला। म्हणजे 23 ते 24 विधानसभा सदस्यांच्या मतांनी एक विधान परिषद आमदार जिंकून येऊ शकतो। त्यामुळे संख्याबळ पाहिलं आपण तर महाविकास आघाडीचं सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांना 8 ते 9 अधिक आमदारांची गरज आहे। महाविकास आघाडी असल्यामुळे आणि त्यांच्याच बरोबर अपक्ष आमदारांचा त्यांना समर्थन असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट किंवा ठाकरेंची शिवसेना या दोघांमध्ये मिळून एक विधान परिषद आमदार नक्कीच येऊ शकतो। आणि हा आमदार कोण असणार याची आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे। खरं तर विदर्भातून लॉबिंग सुरू झाली आहे। विदर्भात उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान घेतलेल्या सभा आणि घेतलेले दौरे हे खूप महत्त्वपूर्ण ठरले होते। त्यामुळे येत्या काळात सुद्धा सगळ्या घडामोडींना आता वेग आलेला बघायला मिळणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।